चंद्रपूर जिल्ह्यामध्ये श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रीना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम चंद्रपूर पोलिसांच्या वतीनं चालू आहे। त्याच मोहिमेच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केलं असून सदर पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांच्या वाहतुकीची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे। दिनांक 16 एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की रात्रीच्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीवरून मूल चंद्रपूर मार्गाने तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक होणार आहे। सदर माहितीवरून लगेच नाकाबंदी करून आणि सापळा रचून चामोर्शीवरून येणाऱ्या 2 संशयित ट्रकला थांबविले असता मागच्या ट्रकमधील ड्रायव्हर आणि त्याच्या सोबतचा एक इसम पळून गेला। सदर दोन्ही ट्रकमध्ये पाहणी केली असता दोन्ही ट्रकला प्लास्टिकच्या ताडपत्रीनं वरून झाकून त्यामध्ये 35 असे एकूण 70 गाय बैल गोवंश ट्रकमध्ये एकूण किंमत 54 लाख रुपये दाटीवाटीनं कोणत्याही प्रकारच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना आडवे पाडून 4ही पायांना दोराने बांधून वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असल्याचं दिसून आलं। एका ट्रकमधील ड्रायव्हर यास ताब्यात घेतलं असून दोन्ही ट्रकमधील सर्व गोवंश प्यार फाउंडेशन पडोली येथे गोवंशाच्या संरक्षणाकरता जमा करण्यात आले। आरोपींविरोधात पोलीस स्टेशन मूल येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन मूल यांच्या ताब्यात देण्यात आले। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।